माझीच बहीण ऍक्टिंग करायला आली असं वाटतं मला. ज्या प्रकारे वासकिनी अंगावर येते. मला वाटतं इतकं रोखठोक असावं माणसानी की ती सरळ तुमच्या तोंडावर सांगते की मला घरी रोजचं रोकटोक आणि सरांचंही ठोकटोकच असतं. म्हणजे मी असं तिला कधी आरडाओरडा करताना किंवा असं असं लुझिंग हर आहेस तू त्यांच्या पुढच्या सिनेमात खोटं बोलणार असेल तर मला इंटरेस्ट. एक क्षितिताईचं वाक्य मला फार आवडलंय जे ती मी सारखं हे मी आयुष्यभराचं ब्रीद म्हणून ठेवणार आहे. तुला घरी पाठवीन. ए तुला घरी पाठवी ना. या सिनेमाची जी स्टोरी होती ती फक्त आम्याच्या भोवती होती आणि त्यात क्षिती असणार होती. खूप लोक असं म्हणतात हा सिनेमात असतोच तुझ्या, तरी या सिनेमात त्याचं कास्टिंग त्यांनी स्वतःच करून घेतलेलं आहे. एका सीनला ते मागे फिरत असताना एकमेकांचे फोटो काढत होते, त्यांनी एक एकत्र फोटोही काढला आणि त्यांनी मला येऊन असं विकलं की बघ चेहरे सेम आहेत, आम्ही भाऊ बहीण वाटतोय. तुम्ही गाणं पाहिले दिसे सरले, त्यामध्ये मी तिला कसा लुक देतोय, तर मी ती घरात माझ्याकडे कसा लुक देते एवढंच मी पाहत होतो. अरे मला वाटलं काहीतरी जाम सिरियस. विद्या खूप वाईट वागवतो को ऍक्टर्सना त्याचा की मी कसा सिनियर आहे असा वागायचा. को ऍक्ट्रेसेसची फार असं हे करत नाही मी. घरी जातो काय गुड व्हेरी गुड. तुला कळलं तो कामावर मुलींशी कसं वागतो. एकतर काय होतं, दोघं एकत्र आल्यावर बजेट खूप जास्त वाढतं. त्या कॅलिबरचं स्क्रिप्ट पाहिजे. दिग्दर्शक एवढा आपण असं म्हणू की त्या लेवलचा पाहिजे की त्याला या दोन्ही नटांना एकत्र इन्स्ट्रक्शन्स देता आल्या पाहिजेत न घाबरता. याच्याही अंगात भयंकर किडे आहेत. फक्त तर माझा चेहरा दिसून येतो की यार हे किडे मी केले. हा पोकर फेस ठेवून ते किडे करतो. ही फिल्म मिळण्याचं कारणच अमेय आहे. ह्या सिनेमासाठी मला हिरोईन तर करता आली आणि अमेयाची हिरोईन करता आली. हे खूपच सोने पे सुहागा, चार चांद जे काय लागलेत. अमेयाच्या बायोपिक मध्ये तू येणारच बघ. मी येणार. आपण तुमचे फोटो काढून आणूया दोघांचे. म्हटलं कशासाठी. तुम्हाला दोघांनाही आज बक्षिसं मिळणार आहेत आणि तुमची एकांकिका पहिलीला असं मला वाटतंय. तो मला आणि निपुणला त्याच्या बाईकवर त्यांनी बसवलं बळजबरी आणि आमचे फोटो काढायला घेऊन गेलो आणि आम्ही जिंकलो. त्याच्यामुळे माझा पेपरात पहिल्यांदा फोटो आला. थिएटरमध्ये फर्स्ट क्लास पैकी निघालाय दाभाड्यांचा ट्रॅक्टर. जगात दुसरं कोणी बी नको, मितालीच हवी को ऍक्टर. मोठा करंडक. आज निस्ती कडी नाही, आज निस्ती कडी नाही लॉक लागणार. आज निस्ती कडी नाही लॉक लागणार. आणि येल्लो 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 चेहरे बघून शॉक लागणार. आणि येल्लो येल्लो चेहरे बघून शॉक लागणार. आणि येल्लो येल्लो चेहरे बघून शॉक लागणार. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या मंचावर आज वातावरण एकदम यल्लो यल्लो झालेलं आहे कारण आपल्या सोबत आहे फर्स्ट क्लास दाभाडेची तगडी टीम. मी जसं म्हटलं की तगडी टीम, कारण मी हेमंतला एक तर लेखक म्हणून तू मला आधी कळलास, त्याच्यातला तुझ्यातला ह्युमर मला जास्त आवडला. अभिनेता म्हणून तू जो ह्युमर तुझा दाखवायचास तो भन्नाट असायचा. पिक्चर चालू ना चालू हेमंत आवडायचा. दुसरं, दिग्दर्शक म्हणून तू जादू केलीस आणि झिम्माने तुझ्या लोकांना एकदम तुला आपलंसं केलं, तुला घेतलं, म्हणजे तू जिंकलंस लोकांना, आपल्यात घेतलं तुला, आपला दिग्दर्शक. आणि आता फर्स्ट क्लास दाभाडे. मी हे सगळं जर्नी का सांगते, कारण मी ती पाहिली आणि मला ती आवडली. बरं, फर्स्ट क्लास दाभाडेच्या निमित्ताने आत्ता मला तुला पहिला प्रश्न, एकतर घरची टीम दिसतीये, ती कशी सगळी जमली, त्यातली गंमत सांगशील, आणि फर्स्ट क्लास दाभाडे कसा सुचला तुला. तू म्हणालीस तशी ही घरची टीम आहे. मला खूप आवडतं आपल्या मित्रांबरोबर आपल्या टीमबरोबर काम करायला. तू बघशील तर आम्ही प्रोडक्शन म्हणून सुद्धा
पहिला झिम्मा केला, मग सनी केला, मग झिम्मा 2 केला, आता फर्स्ट क्लास दाभाडे. आमची ऑलमोस्ट बाकीची टीम सगळी सेम आहे. म्हणजे अगदी प्री प्रोडक्शनपासनं शूटला येणारा क्रू, पोस्ट प्रोडक्शन ते रिलीजपर्यंत सगळेच. मग आपल्यासारखी पार्टनरसुद्धा आपले सेमच आहेत. सो त्यामुळे तेही बदलत नाही. कारण माझा असा विश्वास आहे की एकदा जेव्हा तुम्ही एका टीमबरोबर सक्सेस बघितलाय तर ती टीम तुमच्यासोबत कंटिन्यू झाली पाहिजे. कारण ती एनर्जी, ती पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची असते. आणि गेले खूप वर्ष मला आमेयाबरोबर काम करायचं होतं, जे मला वाटतं या निमित्ताने पूर्ण झालं. आणि मला अत्यंत आवडणारा अभिनेता आहे. माझं असं स्वतःचं प्रचंड असं एक मत आहे, जे प्रेक्षकसुद्धा त्याला अग्री करतील, की त्याच्याकडे त्याचा एक वेगळा चार्म आहे, जो तो 3ही माध्यमांमध्ये वापरतो. म्हणजे थिएटर असेल, मालिका असेल आणि मोठा पडदासुद्धा असेल. आणि ही खूप दुर्मिळ बाब असते. 3ही माध्यमं ज्याला येऊ शकतात असे खूप कमी नट आपल्याकडे असतात. सो खूप दिवस त्याच्यासोबत काम करायचं होतं. राजसी अतिशय ॲक्सिडेंटली या सिनेमाशी जोडली गेली, कारण आमेयानी एका वेगळ्या रोलसाठी तिचं नाव सजेस्ट केलं होतं आणि तिने ऑडिशन दिली. ती ऑडिशन दिल्यानंतर ऑफिसला भेटायला आली आणि ती जशी समोर आली तसं मी क्षितीला फोन केला. म्हणलं ही वेगळ्या रोलसाठी आपण हिचा विचार करतोय, पण ही ॲक्च्युली आपली कोमल आहे. मग क्षिती धावत पळत आली, तिच्यासोबत मीटिंग झाली आणि त्या दिवशी तिचं लॉक झालं. मितालीचं कास्टिंग हे क्षितीने केलं, म्हणजे त्याच्यात माझं काहीही क्रेडिट नाही आहे. आम्ही असंच बोलत होतो की सिद्धूच्या आसपास जे कॅरेक्टर आहे तर आपण त्यासाठी कोणाला कास्ट करूया. आणि मग क्षिती म्हणाली की मला असं वाटतंय की आपण मितालीला कास्ट करूया, कारण ती जोडी कधी दिसलेली नाही आणि त्यांची एकत्र असण्याची एक मज्जा आहे. आता चित्रपटात अर्थात खूप वेगळ्या पद्धतीने ती जोडी आहे. काय आहे ते तुम्हाला फिल्ममध्येच कळणार आहे, त्याविषयी मी फार खरोखर सांगू शकत नाही. पण तरीसुद्धा ती जोडली गेली आता पुन्हा एकदा. आणि बाकी टीम तर आहेच. निवेदिता सराफ, दुर्दैवाने आम्हाला याआधी पण काम करायचं होतं निवेदिता सराफ आणि मला, पण ते थोडंसं हुकलं त्यावेळेला, पण यावेळेला छान जमून आलं. आणि बाकी बरीच मंडळी या चित्रपटात आहेत. सो मी म्हणलं तसं सिद्धार्थ चांदेकर हा खूप लोक असं म्हणतात हा सिनेमात असतोच तुझ्या, तर तसं नाही आहे. तो सिनेमात असतोच हा मुद्दा नाही आहे. स्क्रिप्टला, त्या रोलला जेव्हा असं वाटतं की सिद्धू असायला पाहिजे तेव्हाच तो असतो. मध्ये मी एक सनी चित्रपट केला, त्यात तो नव्हता. सो त्याच्यामुळे पहिले 3 मध्येही मी नव्हतो. पहिले 3 बघतोस काय, मुजराकर, त्याच्यानंतर येरे येरे पैसा 2, सातारचा सलमान. बरोबर. सो असं काही नाही आहे. आणि मी खरंच बऱ्याचदा मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो की तो मित्र आहे म्हणून तो माझ्या सिनेमात नसतो. तो मित्र आहे याचे वेगळे ॲडव्हान्टेज काम करताना असतात, हे खरं आहे. परंतु तो खूप चांगला नट आहे आणि त्यामुळे तो या माझ्या प्रोजेक्टमध्ये असतो. आणि मी कायम प्रयत्न हा करतो की स्क्रिप्ट होत असताना आता हा असला पाहिजे. तरी या सिनेमात त्याचं कास्टिंग त्यांनी स्वतःच करून घेतलेलं आहे पुन्हा. कारण या सिनेमाची जी स्टोरी होती ती फक्त आमेयाच्या भोवती होती आणि त्यात क्षिती असणार होती. मग या सिनेमाचा ड्राफ्ट आम्ही ऐकला, आमेयाने ऐकला आणि आमेया म्हणाला की छान आहे स्टोरी, पण जीव ना थोडा छोटा वाटतोय. तर मी ते पार्क केलं. मध्ये सनी झाला, झिम्मा 2 झाला आणि मी पुन्हा तो सिनेमा लिहायला घेतला. आणि झिम्मा 2च्या प्रमोशन्समध्ये मला अजूनही आठवतंय, कोल्हापूरवरनं आम्ही परत येत होतो मुंबईला, तेव्हा गाडीत सिद्धार्थ असं म्हणाला की अरे आता पुढचं काय करायचं आहे आपण. तर मी म्हटलं की असं हां ते आपण ऐकलेलं स्क्रिप्ट, त्यांनी ऐकलं होतं स्क्रिप्ट, तर ते आपण करूया. आणि मग त्यांनी काही सजेशन्स द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी एक वेगळा सिनेमा मला सांगितला की समजा असं केलं, बहीण भाऊ बघ ना, त्या नात्यावरती, म्हणजे आपल्या ह्या सिनेमात आहेच आहे, पण असं केलं तर, तसं केलं तर. हे करत संध्याकाळी मुंबई येईपर्यंत काही गोष्टी ठरल्या की हे असायला हवं या सिनेमात. आणि मग मी नंतर तो सिनेमा पुन्हा लिहिला आणि अर्थात क्षिती, सिद्धार्थ, आमेय या तिघांच्या सजेशन्स नंतर त्याचं स्क्रिप्ट एक पक्कं बांधलं. आणि त्यामुळे स्वतःचं कास्टिंग, स्वतःसाठी रोल असा ॲड सिद्धूनी या सिनेमात स्वतःसाठी केला. याचं ऑडिशन त्यांनी झिम्मा 2च्या वेळेलाच दिलं होतं. एका सीनला ते मागे फिरत असताना एकमेकांचे फोटो काढत होते. त्यांनी एक एकत्र फोटोही काढला आणि त्यांनी मला येऊन असं विकलं की बघ
चेहरे सेम आहेत, आम्ही भाऊ बहीण वाटतोय. तर आत्ता मला सांगा या चेहऱ्यांमध्ये काय साम्य आहे? म्हणजे मला आत्ता फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा बनवताना खूप काळजीपूर्वक आई वडिलांचं कास्टिंग करून तुम्हाला हे कन्व्हिन्स करावं लागलंय की हा हे भाऊ बहीण आहेत. कारण हा निवेदिता मावशीवर गेलाय तर ही राजन काकावर गेले, अशा पद्धतीने ते मला बसवावं लागलंय. पण होतं असं, मैत्रीमध्ये होत राहतं. आणि गमतीचा भाग सोड, पण मला असं वाटतं की खरोखर हे सिनेमा हे सगळ्यांनी मिळून काम करण्याचं माध्यम आहे. आणि इतकी सोन्यासारखी टीम सोबत जेव्हा असते ना, तेव्हा आपली जबाबदारी अजून वाढते. आणि मला असं वाटतं की त्या जबाबदारीनं तू म्हणालीस तसं लोकांनी माझं दिग्दर्शन आपलंसं केलं आहे किंवा माझ्या कथा आपल्याशा केल्या आणि त्यातनं पुन्हा एकदा जबाबदारी जास्त वाढली आहे. आणि यावेळेला जबाबदारीचं भान ठेवून प्रेक्षकांचं मनोरंजन आधी आणि मग बाकी आपल्याला हवं ते हे करण्याचा प्रयत्न या सिनेमात नाही. बरं, मला आता सांग की मैत्री आहे, छान बॉन्डिंग आहे, ओळख आहे, पण निर्माताही आहात तुम्ही दोघे. तर अशा वेळेला जेव्हा असतं ना की जो व्यावहारिक जो सगळा प्रपंच आपला चालतो, सगळ्यात न आवडणारा भाग, हा म्हणजे कसं बोलू, हे कसं असतं, म्हणजे किती कसं म्हणजे तुमच्यामधलं बॉन्डिंग किती किती उपयोगी पडतं. ती जबाबदारी अर्थातच क्षितीवर असते. म्हणजे यू ऑल नो क्षिती, सो त्यामुळे हा भाग तिच्याकडेच गेलेला असतो. मी त्यात पडत नाही, कारण माझ्यासाठी अत्यंत ऑकवर्ड करणारा विषय येतो. कारण असं होतं की आता मित्रांशी काय बोलायचं, व्यावहारिक आणि प्रोफेशनल सगळं, पण ती ते व्यवस्थित क्लॅरिटीनी करते आणि होतं मग तर वेळेला. मी सांगू का, ते मित्र असल्यामुळे ते सोपं होतं. कारण काय, मला ना मित्रांसमोर स्वतःच्या बढाया मारायच्या आहेत, ना मला त्यांना खोटं सांगायचं. म्हणजे मला खरंच नवीन एखादा व्यक्ती असेल ना, तर मला थोडं विचार करून सांगावं लागतं की कदाचित ह्यांना पटणार नाही की माझ्याकडे एवढंच बजेट आहे. मित्रांना माहीत असतं की ओके हे बजेट आहे. म्हणजे सिद्धू तर झिम्मा 1 झिम्मा 2च्या वेळेला ॲक्च्युली बजेटच्या वेळेला नाही, आपण पुढे चाललोय, माझं आता काय करायचं, मग आपण हे असं करू, ह्या सगळ्याला तो होता. सो तर मी त्याला काय सांगणार आहे की माझं किती बजेट आहे, त्याला माहिती आहे. अमेयाशी सेम झालं, कारण आम्ही तसं काम पहिल्यांदा करत होतो. मी त्याला सांगितलं की माझ्याकडे अमेया एवढे पैसे सगळं होत नव्हता, मला ऑकवर्ड, कारण अमेयाच माझ्याशी बोलत नव्हता. नाही तो ना तो त्याचं म्हणत हो 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 अमेया ते व्यवहाराचं संपूया, नको हा फोन ठेवूया. आणि त्याचं काय म्हणत हो हो हो. म्हटलं कशाला हो म्हणतोयस, नाही तू ते मी करतोय, फिल्म करतो. म्हटलं अरे ऐक तर, म्हणजे मला अमाऊंट तर सांगू देत. नाही 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 हो, असं खूप वेळ. शेवटी मी चिडून त्याला असं म्हटलं की इनफ, आता आपलं शूट आहे, आता मला तुला सांगू तर देत की किती जमणार आहे, कसं जमणार आहे, काय काय जमणार आहे मला. तर आय थिंक पण ना, मी आता माझ्या टीमच्या वतीनं हे नक्की सांगू शकते की सगळेच इथे बसलेले किंवा निवेदिता मावशी, राजन भिसे, जनरली टेक्निकल टीम माझी, ही सगळी अशी माणसं जनरली एकत्र येतात ज्यांचं त्या प्रोजेक्टवर प्रेम आहे. आणि त्याच्यावर प्रेम असेल ना, तर ते मोठं करायला आपल्याला काय करावं लागणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी लागणारी सर्व मेहनत, म्हणजे फक्त अभिनेता म्हणून नाही, पण प्रोडक्शनच्या दृष्टीने म्हणजे त्यांची खूप मदत होते मला. मी प्रोड्युसर असताना की हे होईल ग, आपण करू ग, काळजी नको करू, कट. सिद्ध्याचं नॉनस्टॉप असतं, क्षिती स्टॉप डुईंग दिस, कटकट कटकट करू नको, प्रोडक्शनचा विचार करू नको, तू तुझं काम कर. आणि तू बघतच असशील, आता आमचे सोशल मीडिया मॅनेजर सुद्धा सिद्धार्थ चांगलेकर आहे. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने ते त्या सगळ्यावर चष्मा ठेवून असतात. अगदी म्हणजे मी तुला कालची गोष्ट सांगतो, काल रात्री तो मला, आणि तो असे मेसेज करतो, ते गाणं आलं का फायनल मिक्स होऊन की मग मी त्याला ते पाठवायचं. मग तो मला सांगतो कानाला लागतंय का ते जरा वगैरे, असं चालू असतं सगळं हे. मग मी ते परत पाठवायचं, हे बाबा ते सिद्ध्याच्या कानाला लागतंय, काय करूया वगैरे. तसं काल एक मी गोष्ट त्याला पाठवली आणि तो म्हणाला अरे यार एक स्पेलिंग चुकलंय. आणि मी ना स्वतःला शिव्या देत उठलो आज सकाळी. म्हटलं कसं काय राहू शकतं हे माझ्याकडनं, मी 1000 वेळा ते चेक केलं QC आणि हे, पण ते कसं काय राहिलं. आणि मी त्याला म्हटलं बघतो चेंज होतंय का, तर तो मला म्हणाला नाही नाही करावंच लागेल चेंज. तर म्हणजे हेही एका साईडनी चालू असतं काम. सो ते मित्र असण्याचा प्रोड्युसर म्हणून मला फायदाच होतो आणि त्यांच्या इन्साइट्स महत्त्वाच्याच आहेत. या पहिल्या जोडीची तर कामं आम्ही एकत्र बरीच पाहिले, पण ही जी दुसरी जोडी आता ॲड झालेली आहे, तुम्ही दोघं जण नवरा बायको झाल्यानंतर किंवा एकंदरीतच एकत्र पहिलं काम करतात, तर एक तर काय फिलिंग आहे आणि कसं सोपं गेलं की कठीण गेलं? नाही म्हणजे आता तसं फारच सोपं गेलं आम्हाला एकत्र काम करणं, कारण
मला फक्त तिचं काम म्हणजे तुम्ही गाणं पाहिले दिसे सरले Yes. त्यामध्ये मी तिला कसा लुक देतोय तर मी ती घरात माझ्याकडे कसा लुक देते एवढंच मी पाहत होतो. अरे मला वाटलं काहीतरी जाम सिरियस काहीतरी खूप गंभीर बोलतोय असं वाटलं आता. तर मी खरं तर तिला फॉलो केलेलं आहे. तर माझं जे पात्र तिच्याशी जसं वागतं थँक्स अख्ख्या सिद्ध, दॅट्स अ सिनेमात, कॉम्प्लिमेंट. ते ती माझ्याशी घरात जसं वागते त्याप्रमाणे मी ते साकारलेलं आहे. म्हणजे तू त्या गाण्यात तिला जसं बघतोयस चिडून Correct, हा correct. आणि ती एकदम अशी आणि मी जे गाय प्रेमाने होऊन बघते ना, ते मी प्रेमाने त्याला बघतेय. दाखवते की Same- तू हे कसं same- बघितलं पाहिजेस हे माझ्याकडे. same vice versa घरामध्ये असतं. म्हणजे मला वाटलं आता अख्खा दिवस आपला आहे, पैसे तर आपण कमवलेले आहेत, काम आत्ता काहीच नाही करायचंय, नुसतं प्रेमाने बघूया. नाही तर आपण जरा वेळ आपला एक प्ले स्टेशन जो आहे तो खेळायला बसूया. मी बसलो, त्याचा एक आवाज झाला की तो दिसे वाला सरलेचा look, look. दिसे सरलेचा look माझ्याकडे आलेला असतो. किंवा आता जरा हे मित्रांनी बोलवलंय तर जरा जाऊन आत्ताही नाही येतो. का आपलं आत्ता चाललं झालंच होतं ना की ही प्रमोशन संपल्यावरती गोरेगावला जायला ट्रॅफिक लागेल तर आपण इकडेच आसपास जरा टाइमपास करू. तर तो लुक आला दिसे सरले ताट धरलेला सिद्धू असा तर तर जोक सपाट हे खरं तर हिच्या बरोबर काम करणं भयंकरच सोपं गेलं मला. काहीच ॲब्सोल्युटली काही अवघड नाही गेलं. कारण एक गोष्ट आहे, मला ती आर्टिस्ट म्हणून ॲक्ट्रेस म्हणून कशी आहे, त्याच्या मागची प्रोसेस कशी आहे हे मला जाणून घ्यायला मिळालं. आणि आय मस्ट से की आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स होता या को ॲक्ट्रेस बरोबर काम करण्याचा. कारण ती गोष्टी ती स्वतः स्पॉन्टेनियस आहेच आहे, पण ती गोष्टी ऐकते, त्याप्रमाणे ती स्वतःला मोल्ड करते प्रत्येक सीनमध्ये, डायलॉगमध्ये. तिची व्हॉइस मॉड्युलेशन खूप चांगलं आहे, तिचा आवाज खूप चांगला आहे. त्यामुळे ते काम करताना फारच सोपं गेलं. ते गिव्ह अँड टेक फार सोपं गेलं. हे इथपर्यंत हे जे मला घरी सुरीच्या धारेवर आता त्याचं समजलं की तिच्याकडे नाही, पण हे आहे म्हणजे को ॲक्टर म्हणून काम करायला फारच सोपं गेलं आणि आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स होता. आणि बाकी तर माझा एक्झॅक्टली उलट होता. सिद्ध्या खूप वाईट वागवतो को ऍक्टर्सना त्याचा. तो अगदी शिष्ट रूढ. को ऍक्टर आहेत आधी तरी सांग, मी टीम मध्ये आले असते तुझ्या. को ऍक्टर पण आहे त्याची आधीच्या सिनेमाची. पण मी माझ्याबद्दल सांगते, माझ्या बरोबर पहिल्यांदाच केलं ना, तुझ्या बरोबर केलेलं आहे काम. तर माझ्या बरोबर पहिल्यांदा काम करत असल्यामुळे त्याने मला खूप वाईट वागवलं. आणि तो सतत एक काय म्हणतात की मी कसा सिनियर आहे असा वागायचा माझ्याशी. सो हा नाही जोक सपाट, पण खरंच मला पण अर्थातच मजा आली. कारण मी को ॲक्ट्रेसेसची फार असं हे करत नाही. मी घरी गुड जातो काय गुड व्हेरी गुड. हे तुला कळलं तो कामावर मुलींशी कसं वागतो. आम्हाला अंतर काही ठेवून असतं. वर्षापासून एकत्र काम करायचंच होतं. ते या सिनेमाच्या निमित्ताने करता आलं. सो अर्थातच ती एक्साइटमेंट खूप होती. आणि सगळ्यात जास्त मला भारी हे वाटत होतं की नवऱ्याबरोबर काम करायचं आहे बाबा आता फायनली, जे इतकी वर्ष वाट बघत होतो. पण जेव्हा सेटवर गेलो आणि ती वेळ आली ना की आता काम करायचं आहे एकत्र, खरंच सीन करायचं आहे, तेव्हा मला दडपणही आलं खरं तर. कारण सिद्धार्थ चांदेकर बरोबर पण काम करायचं आहे, नवरा असला म्हणून काय झालं. तर भैया तुला आठवत आहे का एका क्लोजच्या वेळेला तो मला म्हटला होता की मी उभं करतो सिद्धाला समोर, म्हणजे तुला काय म्हणतात ते फिलिंग येईल. म्हटलं नाही नको मी माझा लुक देऊन मी करते. कारण मी इतकी एका पॉईंटला कॉन्शियस, डे 1 होता कारण तो, आणि मी खूप कॉन्शियस झाले होते सिद्ध्यासोबत ते काम करायला. पण इव्हेंच्युअली म्हणजे अर्थात त्याची प्रोसेस जी आहे ती मला कळली, माझी प्रोसेस त्याला कळली. त्याच्यामुळे एक जुळून आलं सगळं. जसं आमचा संसार हळूहळू जुळून आला तसं या फिल्ममधलं कामही जुळून आलं. क्या बात आहे. तुम्ही दोघं जण कपल असल्यामुळे खरं तर सोपं गेलं असेल असं मला वाटतंय. पण ह्या दोघांना म्हणजे एका नवरा बायकोला नाही तेच बऱ्याचदा आम्ही एकत्र असलो की कपल कोण आहे हा प्रश्न असतोच.
सो तुम्हाला नवरा बायकोला हँडल करणं सोपं गेलं, कठीण गेलं, काय वेगळ्या या नवरा बायकोला? Basically तिला असं म्हणायचंय की हे रिअल लाईफ नवरा बायको आहेत. सिनेमात आम्हाला माहिती नाही नेमकं काय आहे, पण दोघांचं जर एकत्र सीन असेल तर ॲज अ डिरेक्टर त्यांना डिरेक्ट करताना तुला ते किती सोपं गेलं की नाही? त्यांच्यात काहीतरी चालायचं, ते माझ्यापर्यंत यायचं नाही. म्हणजे मी अनेकदा हे पाहिलेलं आहे. बरं, माझं लक्ष खूप असतं. अमेया सुद्धा परवा असा हे झाला होता, अरे तू सगळं बघितलंयस हे आमचं. म्हणलं माझं लक्ष असतं तुम्ही काय करताय ते. सो ह्या दोघांचे ना असे लुक्स वगैरे असायचे. म्हणजे सिद्धू काहीतरी जाऊन अशा काहीतरी खुणा करायचा आणि मग ही. सो हे प्रॉपर चालू असायचं त्यांचं. तर माझं असं असायचं की ही यांची स्पेस आहे, चालू दे, राहू दे. पण त्यांची जी आपापसातली एक केमिस्ट्री आहे ती खूप दरवेळेला गोडच असते असं नाही आहे. एक विचित्र केमिस्ट्री असते. तर ती विचित्र केमिस्ट्री त्यांच्यामध्ये आहे. तर त्याचा खूप फायदा झाला. आणि अर्थात सिद्धार्थ जोगसपाट, पण त्यांनी तिला हक्कानी काही गोष्टी सांगितल्या असाव्यात असं मला वाटतंय. आणि आम्हीही खूप काम केलं. म्हणजे शूटला जाण्याआधी खूप सारी रिडिंग्स केली आम्ही. बसलो, कसं अप्रोच करायचं, काय करायचं. तिने अगदी माझ्याकडनं तू रेकॉर्ड करून पाठव, मी ते ऐकते, ही बरीच प्रोसेस झाली. त्यामुळे मलाही खूप मजा आली की कोणीतरी एवढं सिन्सिअरली एफर्ट्स घेऊन काम करतंय. आणि अर्थात सिनेमा कंप्लीट झाल्यावर बघून सगळ्यांनाच, तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच कळेल की मितालीने खूप छान काम केलं. अमेयाला विचारेन, कारण अमेया तुझी आणि सिद्धार्थची जोडी आम्ही पुरस्कार सोहळ्यांमध्ये पाहिली आहे. तो ह्युमर पाहिला आहे, ती जोडी कशी छान अँकरिंग करते ते पाहिलेलं आहे. एका सिनेमात तुम्ही आत्ता एक फोटो पोस्ट केलेला सिद्धार्थने, कवडसेमध्ये तुम्ही एकत्र होतात. त्यानंतर इतकी वर्ष लागली तुम्हा दोघांना एकत्र सिनेमा करायला. ह्याचं रिझन काय? सिद्धार्थ रेडी नव्हता, अमेया रेडी नव्हता, की कोणी डिरेक्टर तुम्हाला मिळालं नाही? एक तर काय होतं, दोघं एकत्र आल्यावर बजेट खूप जास्त वाढतं. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. त्यात त्या कॅलिबरचं स्क्रिप्ट पाहिजे. बापरे, त्या कॅलिबरचं स्क्रिप्ट पाहिजे. दिग्दर्शक एवढा आपण असं म्हणू की त्या लेवलचा पाहिजे की त्याला या दोन्ही नटांना एकत्र इन्स्ट्रक्शन्स देता आल्या पाहिजेत न घाबरता. असं खूप काय काय होतं. त्यामुळे ह्या 3 फॅक्टर्समुळे 20 वर्ष आम्हाला लागली एकत्र यायला. पण जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं मला वाटतंय. आणि आता या सिनेमानंतर बघू, जर सगळं जुळलं पुन्हा एकदा, बजेट, दिग्दर्शक, स्क्रिप्ट, तर आम्ही या सिनेमाचं सिक्वेल करू. नाहीतर 20 वर्ष प्रेक्षकांना वाट बघावी लागेल. तर 20 वर्ष जर तुम्हाला वाट बघावी लागणार असेल तर मला असं वाटतं की आत्ता हीच ती संधी आहे की तुम्ही तिकीट काढून हा सिनेमा बघायला पाहिजे. नाहीतर 20 वर्ष थांबावं लागेल. 20 वर्षात काय काय होऊ शकतं. खूप अवघड आहे. माझा पुढचा प्रश्न त्याच विषयी आहे दोघांना, की 20 वर्षानंतर तुम्ही एकत्र काम करताय, तर मग तेव्हा 20 वर्षापूर्वीचा सिद्धार्थ आणि तू आणि आत्ताचे, तर काय फरक आहे? काय फरक म्हणजे काय डिफरन्स आहे? काय तेवढाच निरागस आहे, तेवढाच खोडकर झाले नाही. खोडकर मला तेव्हाही नाही वाटला, आत्ताही वाटत नाही. भयंकर साधा भोळा वाटतो. म्हणजे असं कधीच होत नाही. तेव्हाही नाही झालं की चेष्टा करतोय, खिल्ली उडवतोय कोणाची. पॅकअप नंतर असं म्हणतोय की अरे काय झोपायला जातो, मी उठवतो तुला सकाळी, असं म्हणून 4-4 वाजेपर्यंत मला जागा ठेवलं. असं तेव्हाही नाही केलं आणि आत्ताही नाही केलं त्यांनी. खूपच बेसिकली त्याचं काय आहे की सिन्सिअर तो होताच, ते खरं आहे ॲक्च्युली, त्यात मजा काही नाही. सिद्धार्थचा जोक सपाट, त्याचा एक फार चांगला गुण असा आहे जो तेव्हाही होता आणि आत्ताही आहे. आमचं इतक्या वर्षांचं म्हणजे पहिलं काम दोघांचं आयुष्यात कॅमेरा फेस केलेलं काम एकत्र असल्यामुळे इतकी वर्ष आम्हाला एकमेकांबद्दल आत्मीयता आहे. त्याला कधी माझं काम आवडलं तर तो फोन करून सांगणार, मला आवडलं तर मी त्याला फोन करून सांगणार. काय आवडलं नाही हे सुद्धा आम्ही इतक्या वर्षात एकमेकांना आवर्जून सांगितलेलं आहे. मला त्याच्याबद्दल एक गोष्ट खूप जास्त आवडली की त्यांनी खूप जास्त पुढाकार घेऊन याचा प्रयत्न केला की आमच्यात काहीच प्रॉब्लेम्स नसावेत या सगळ्या ह्याच्यात. किती नाही म्हणलं तरी आमच्या मनात जरी ती कॉम्पिटिशन नसेल
तरी समाज बसलेला असतो दोन नटांमध्ये स्पर्धा लावायला. खूप आजूबाजूला लोक असतात ज्यांच्या नजरा खिळलेल्या असतात की आता हे दोघं एकत्र येऊन काम करतात म्हणजे काहीतरी आपल्याला मसाला मिळणार, काहीतरी गॉसिप मिळणार. पण त्यांनी जास्त पुढाकार घेतला या सगळ्या गोष्टीत. तो रीडिंगपासून मला म्हणायचं की आम्ही तुला काय वाटतंय ते मला सांग, माझं काही चुकत असेल तर सांग, मला जमतंय का, माझं काय चुकतंय, माझं काय बरोबर आहे सगळं सांग, हे सगळं तो करायचा. मग मीही हळूहळू त्या गोष्टीबाबत जास्त ओपन अप झालो. मनात कुठलीही शंका न बाळगता प्रामाणिकपणे त्याला माझा अभिप्राय कळवायला लागलो, तोही मला कळवायला लागला. आणि एक असा क्षण झाला जिथे मला खरोखर असं खूप गहिवरून आलं. माझा एक खूप महत्त्वाचा सीन होता फिल्ममध्ये आणि तो सीन संपला म्हणजे तो दिवसभर त्या सीनचं शूटिंग होतं आणि आज माझा सीन चांगला झाला म्हणून सिद्धार्थनी सगळ्यांना पार्टी दिली त्या दिवशी. म्हणजे त्यांनी असं काय काय बरंच खायला मागवलं होतं सगळ्यांना. हे तर मी त्याला म्हणालो हे का केलंस तू? तो म्हणाला तू एवढा छान सीन केलास म्हणून मी सगळ्यांना आज पार्टी देतो. तर हे असं काय आहे ना, हे स्पिरिट असावं लागतं आणि हे असं उसणं येत नाही. हे माणसामध्ये आतमध्ये असावं लागतं तरच ते तसं आपण म्हणू की त्या प्रकारचं बॉन्डिंग होतं. सिद्धार्थने एवढं कौतुक ऐकलंय का ह्याच्या आधी? हे बघ, हे आपण हे कुणासाठी करतोय हे पण फार महत्त्वाचं असतं. जर का आम्ही म्हणाला की मी हा पुढाकार घेतला, तो पुढाकार आपण कुणासाठी घेतोय हे माझ्या डोक्यात क्लिअर असेल ना, तर मग तू सांगशील ते त्या माणसासाठी करायला तयार आहे. हेमंत काय म्हणजे त्याच्यासाठी तर काय तो सांगेल ते कधीही करायला तयार आहे. संध्याकाळी नाही माझ्या बायकोला कन्व्हिन्स कर, मग मी करायला तयार आहे. एनिवे, आम्या बाबतीत असं आहे की मी त्याचा मित्र तर खूप जवळचा मित्र मी आधी नव्हतो. मी आता त्याचा खूप जवळचा मित्र होऊ लागलोय कारण आम्ही काही पर्सनल गोष्टी शेअर करायला लागलोय एकमेकांशी. प्रॉब्लेम हा इश्यू मोठा झालाय आता. पण मी आम्याचा ऑडियन्स आधी आहे आणि मी त्याच्या कामाचा चाहता खूप आधीपासून आहे. म्हणजे मी त्याच्या कॉलेजमधल्या सुद्धा सगळ्या एकांकिका पाहिलेल्या आहेत. इनफॅक्ट मला माहीत नाही पण मी त्यांनी केलेली सगळी कामं मी पाहिलेली आहेत. म्हणजे मला नाही वाटत इतर कुठले कंटेम्पररी ॲक्टर्स असतील ज्यांनी यांनी केलेली सगळी कामं पाहिली, पण मी सगळीच्या सगळी पाहिलीत. मग ते नाटकंही असतील, प्रायोगिक नाटकंही असतील, मालिका तर आहेच आहे किंवा सिनेमा पण आहे. कारण मला एखाद्याचं काम भयंकरच आवडलं ना खूपच जास्त, मग तो मुरांबा असेल किंवा फास्टर फेणे असेल तर त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी अजूनही माझ्या लक्षात आहेत. तर एकतर मी त्याचा फॅन आहे आणि आता जेव्हा त्याच्याबरोबर काम करायला घेतलं तेव्हा मला रिअलाईज झालं की यार हा मित्र पण तितकाच कमाल आहे. कारण हे जे सगळे म्हणतात की माझ्या अंगात किडे वगैरे खूप आहेत आणि हा येतो शर्ट इन करून वगैरे, पण असं काही नाही आहे. याच्याही अंगात खूप याच्याही अंगात भयंकर किडे आहेत. फक्त माझे किडे काही घडलं ना, मी किडे केले, काहीही घडलं असेल तर माझा चेहरा दिसून येतो की यार हे किडे मी केलेत. हा पोकर फेस ठेवून ते किडे करतो, एवढाच फरक आहे. पण ह्याच्या अंगामध्ये सुद्धा तेवढेच किडे आहेत. पण ते एक जे सिनेमा करत असताना जे खरंच भावांबद्दलचा सिनेमा, भाऊ बहीण याबद्दलचा सिनेमा करत होतो ना, तर या सिनेमा करतानाच एक ब्रदरली प्रेम माझं आम्यावरचं वाढायला लागलं. हेमंतबद्दल तर होतंच, पण आम्याबद्दलही वाढायला लागलं. ॲज इफ असं काही ठिकाणी काळजी वाटायला लागली की यार तू नको एवढा झोपूस, खूप घोरतोस तू वगैरे. काही ठिकाणी अभिमानही वाटला की यार काय कडक काम केलं, आता काय अप्रतिम रिॲक्शन दिली. आणि हे तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल ना तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की या छोट्या छोट्या गोष्टींनीच माझ्यामुळे आम्याचं काम चांगलं झालंय, आम्यामुळे माझं काम चांगलं झालंय, आम्हा दोघांमुळे क्षितीचं काम चांगलं झालंय आणि क्षितीमुळे आम्हा दोघांचं ते त्या गिव्ह अँड टेक आणि त्या रिॲक्शन्समुळेच झालेलं आहे. अदरवाईज आम्ही आमच्याच दुनियेत असतो तर ते घडलं नसतं. आणि हे आता मी तुम्हाला लोकमत फिल्मीला एक हे देऊ इच्छितो, गॉसिप देऊ इच्छितो. मी आणि हेमंत एकेकाळी रोज एकत्र असायचो, रोज. मग आमच्यात थोडासा दुरावा झाला एका वयात, विशिष्ट वयात.
आता कशावरनं वगैरे काय विचारू नका. एक दुरावा निर्माण झालेला. ओके ते आता नको. आणि जेव्हा आमच्यात दुरावा निर्माण झाला त्यानंतर तो आणि सिद्धार्थ खूप जवळचे मित्र झाले त्या मधल्या फेजमध्ये. आता असं झालंय की मीही पुन्हा त्यांच्या आयुष्यात आलोय, तर आता हा लव्ह ट्रायंगल असा तयार झालाय. आम्ही जाऊ लव्ह आता हा लव्ह ट्रायंगल आहे का बर्मुडा ट्रायंगल ते बाकीच्यांना बघितल्यावर कळेल. याच्यात आल्यावर बाहेर नाही पडत. हेमंत दादाला प्रश्न आहे की या सिनेमाचा एक सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट म्हणजे लग्न आहे, सोन्याचं लग्न. पण चित्रपटाच्या भोवती एक ग्रामीण भाषा दिसतीये, गावाकडचा सगळा टच त्या लग्नाला दिला आहे आणि एक घाटाकडे किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे प्रत्येकाला असं वाटतं हे आपल्याच घरातलं लग्न आहे. तर हे डोक्यात होतं का की कुठेतरी तुझ्या गावातनं येतो, नारायणगाव भागातनं किंवा पिंपरखेडमधून, की आपली लग्न संस्कृती दाखवायची, किंवा असं कुठे डोक्यात होतं का की ज्या सिनेमाच्या रूपातनं सगळ्यांसमोर येत आहे? अगदी 100% हाच विचार होता की माझ्या घरात माझ्या गावात जे घडतं ते आपण मोठ्या पडद्यावर दाखवावं. अर्थात आता खूप मॉडर्न झालं सगळं, म्हणजे लग्न मॉडर्न व्हायला लागली, हॅशटॅग झाले, मग विधी जरा थोडे कलरफुल व्हायला लागले, मग गाणी आली, संगीत, बऱ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. सो मला असं वाटलं की ह्याचा मिडवे गाठला पाहिजे आपण, म्हणजे आपल्याकडच्या रूढी परंपरा हेही दाखवलं पाहिजे, पण आत्ता जे यूथला भावतं, आवडतं, ज्या पद्धतीने ते स्वतःचं लग्न इमॅजिन करतात ते मोठ्या पडद्यावर आपल्याला दाखवता आलं पाहिजे. आणि यापेक्षा अजून ग्रामीण भाषा माझ्या गावी बोलली जाते, परंतु मी ती थोडी मध्ये आणली, कारण पुन्हा हे सुशिक्षित कुटुंब आहे अत्यंत, आणि बाहेरगावी फिरलेलं आहे. म्हणजे याचं पात्र बाहेरगावी जाऊन आलेलं आहे, हा आता एवढा शिकलेला मुलगा आहे, यांच्या घरी आलेली सूनही शिकलेली आहे, आणि यांचं एक्सपोजर सुद्धा काउंट होतं. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही फिरून आला असाल, वेगवेगळ्या लोकांमध्ये जात असाल, तर तुमची भाषा आपोआपच बदलते, थोडीशी शहराकडे झुकायला लागते. म्हणजे त्याच्यात एक हेल असतो, पण प्रयत्न हा असतो की आम्ही शुद्ध बोलतोय. सो हे थोडंसं करण्याचा प्रयत्न या भाषेमध्ये आहे. काही लोकांना असं वाटेल की ग्रामीण म्हणजे एकदम ग्रामीण पण नाहीये, शहरी पण नाहीये. सो ते मधलं आहे खूप, आणि ते मुद्दामच केलेलं आहे. अरे काय करायला माझं, ते मुद्दामच केलेलं आहे. सो पण एवढं नक्की की माझं गाव, प्रत्येकाला आपलं गाव खूप सुंदर वाटत असतं, त्याच्याबद्दल अभिमान वाटत असतो. आणि मला खूप छान वाटतंय की आमच्या निर्मितीत चौथ्या सिनेमाला मला हे करता आलं की मला माझंच गाव दाखवता आलं आणि तिथे शूट करता आलं. आज अभिमानाने सांगू इच्छितो की माझ्या भागात, माझ्या मातीत मला शूट करता आलं, आणि आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर माझं वेगळं इमोशनल कनेक्शन या फिल्मसोबत आहे, जे नाही सांगता येणार एक्झॅक्टली काय. क्षितिताईला हाच प्रश्न जोडून थोडा आहे की जेव्हा पहिल्यांदा लग्न करून तू पिंपरखेडला गेलीस तेव्हा तो दिवस आठवतोय का? म्हणजे लग्नाची गोष्ट आहे म्हणून, की लग्न करून जेव्हा पहिल्यांदा पिंपरखेडला गेलीस? मी ऍक्च्युली पिंपरखेडला खूप नंतर गेले. म्हणजे लग्न झाल्यावर पुण्यात आई बाबा, म्हणजे मम्मी पप्पा पुण्यात असतात, सो मी तिथे गेले. पण मी पहिल्यांदा पिंपरखेडला गेले जेव्हा मी ते शेत पाहिलं, घर पाहिलं. मला गाव नाहीये, मी मुंबईतच वाढली आहे, पुण्यात वाढली आहे, असं काही गाव असंच नाहीये. तर ते सगळं बघून मला भयंकर भारी वाटलं होतं. म्हणजे मला असं फक्त पिक्चरमध्ये पाहिलं होतं ना, किंवा मित्रांच्या कोणाच्या घरी गेले गावी, तर पण स्वतःचं एक शेत असतं. म्हणजे असं माझ्या सासूबाई असं जाऊन थांब कोथिंबीर संपली घेऊन, असं म्हणून मागे जाऊन आपल्याच शेतातली कोथिंबीर घेऊन येतात. इथपासनं ते शेतातली म्हणजे गावातली माणसं, तिथले काही पर्टिक्युलर त्यांच्या परंपरा, किंवा ते कसं दिवसभराचं जगतात, हे सगळं बघून आय वॉज एक्स्ट्रीमली फॅसिनेटेड. आणि पूर्वी माझं असं व्हायचं की रिटायरमेंट झाली ना की मग आपण इथे जाऊ, रिटायरमेंट मी माझी तिकडे करणार, असं खूप होतं पूर्वी. पण आता मला असं वाटतं की मी कधी जर असं ठरवलं की ओके आता रिटायरमेंट, तर मी गावी जाऊन जाईल. हेमंत दादा, मग या सगळ्यांची तालीम कशी? कारण की शेवटी ग्रामीण भाषा तू जसं सांगितलं की मध्य जुळवून आणलास, मग ह्या सगळ्यांच्या तालमी कशा घेतल्यास? त्याच्या ह्यातलं काय माहितीये, मी आणि सिद्धू खरं तर आम्ही ह्या सगळ्यांच्यात थोडा ह्याचा पेपर होता आमचा, कारण आम्हाला येत नव्हतं ते, आम्हाला प्रॉपर येत होतं, म्हणून आम्ही त्याला खूप बोलायचो.
की तू म्हणजे त्याला मी रिहर्सलला येऊ द्यायचं नाही की तुला सगळं येतं, तू जा, तू नको येऊ आमच्यात, आम्हाला कॉम्प्लेक्स देणार, असं मी त्याला खूप केलंय. पण मी आणि सिद्धूनी खरंच ती भाषा बोलायला खूप मेहनत घेतली जी अमेयने नाही, कारण अमेयला येत होती ती ऑलरेडी. हा, अमेय स्वतः साताऱ्यातल्या आहिरे नावाच्या सारखी देत मगाचपासून त्या गावातनं तो येतो. सिद्धार्थ आणि क्षितीचा पेपर थोडासा कठीण या करता होता की त्यांनी खरोखर ते बघितलं, अनुभवलं नाही. म्हणजे आपण बऱ्याचदा त्या लोकांमध्ये राहिलो की थोडं थोडं शिकायला लागतो, तर ते बघितलेलं नसल्यामुळे. पण आम्ही प्रचंड त्याच्यावर मेहनत घेतली, वाचनं केली, म्हणजे संपूर्ण टीम बसून जशी नाटकाची रिहर्सल होते तशा पद्धतीने आम्ही वाचनं केलेली आहेत सिनेमाची. आणि सिद्धार्थ आणि निवेदिता मावशी असे दोघंच येऊन कधी कधी बसायचे. निवेदिता सराफ यांनी अनेकदा मला पिडलेलं आहे, म्हणजे कधी कधी एकटीच येऊन बसलेली ऑफिसला, चल मग माझं वाचूया. तर मला असं व्हायचं ओके यू आर फॅन्टॅस्टिक, काही प्रॉब्लेमच नाही आहे, पण ही जी अर्ज आहे की आपलं काम चांगलं झालं पाहिजे आणि तुला कसं म्हणजे अनेकदा टेकमध्ये थांबायची ती आणि म्हणायची की एकदा सांग ना कसं बोलला होतास तू. सो हे एवढं होऊनही ते चालू असायचं. सो मला वाटतं की पहिला प्रश्न जो होता की ही सगळी मंडळी का, त्याचं उत्तरच यात. राजसी तुझ्याकडे येईन की घर अगदी हा, आणि बरं मला त्याच्या आधी मी थोडं म्हणेन, राजसी हा एक मराठी सिनेसृष्टीला मिळालेला प्रॉमिसिंग चेहरा वाटतो, कारण तुझा अभिनय, तुझ्या आधीच्या घरात गणपती, लाईक आणि सबस्क्राईब, घरात गणपती हे तुझे सिनेमे आम्ही पाहिले. आणि रिव्ह्यू मध्ये आम्ही तसं म्हटलंही की अभिनय एक कॉन्फिडेंटली वागणं असं ना, आत्मविश्वासाने आपण एखाद्या समोरच्याला फेस करणं. कारण तुझ्या सगळ्या दोन्ही सिनेमांमध्ये सगळे आर्टिस्ट, अमेय तर आधी होता हां, पण आत्ता बघशील तर ही एवढी सगळी टीम आहे आणि हे तर असे इरसाल एक शब्द आहे त्याच्यात, तसे सगळे आहेत. त्यामुळे मला हे तुला पर्सनली माझ्याकडे सांगावंच वाटेल. आता निलेश थँक्यू. हां, राजसीला विचारायचं आहे की घरतांच्या कुटुंबात आधी तुला बघितलं होतं, आता तू दाभाड्यांच्या कुटुंबात येणार आहेस, तर तू हे कुटुंब कसं एन्जॉय केलंस? कारण की मगाचपासून मी बघतोय तुझं त्या सगळ्यांसोबत एक वेगळं बॉन्डिंग होतं आणि अमेयसोबत तर विशेष बॉन्डिंग दिसतंय मला. सो हे दाभाड्यांचं कुटुंब तू कसं एन्जॉय केलंस? एक मला म्हणजे ह्यालाच अनुसरून हिरोची बहीण ते हिरोईन या प्रवासाबद्दल क्या बात आहे. मी अमेयनीत जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर ऍक्च्युली हेच आहे. मी तेच सांगतेय की ही फिल्म मिळण्याचं कारण ही अशीच अवस्था होती का शूटिंगच्या वेळेला? खूप छान. हो छान होती. मी तेच सांगते की ही फिल्म मिळण्याचं कारणच अमेय आहे, कारण आम्ही ह्याच्या आधी लाईक आणि सबस्क्राईब जी आता आपण बोललो ती फिल्म मी केली अमेय बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझं ह्या फिल्मसाठी नाव सुचवलं होतं, जे एका वेगळ्या पात्रासाठी होतं. तर मला अजूनही त्याचा मेसेज आठवतोय की हेमंत ढोमेच्या एका फिल्मसाठी तुझं नाव सुचवलंय, ते फोन करतील. आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली होती तेव्हा की हे इतक्या पटपट होईल, हे फारच मला स्वप्नवत वाटलं होतं. आणि असे काही प्रोडक्शन हाऊसेस असतात, अशी काही माणसं असतात ज्यांच्याबरोबर प्रत्येकाची एक दुर्दम्य इच्छा असते की आपल्याला ह्यांच्याबरोबर कधी मिळणार काम करायला, कधी हे योग जुळून येणार. तर तो तसा आला आणि तो ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आला. ही खूप मोठी गोष्ट अशासाठी आहे कारण ही सगळी जी माणसं आहेत ना, तुम्ही म्हणालात की आमचं एक बॉन्डिंग दिसतंय किंवा, तर त्यांचं दिग्दर्शन आमच्या कामासाठी आणि ही टीम त्यांच्या दिग्दर्शनासाठी खूप पूरक आहे. त्यामुळे ही टीमच जमणंच खूप स्वप्नवत आहे. त्यामुळे ह्या सिनेमासाठी मला हिरोईन तर करता आली आणि अमेयची हिरोईन करता आली. हे खूपच सोने पे सुहागा, 4 चांद जे काय लागलेत. तर कारण अमेयच्या बायोपिक मध्ये तू येणारच बघ. मी येणार. मी सांगते ह्या सिनेमात सर्वात जास्ती माझे आणि अमेयचे सीन्स आहेत. त्यामुळे मी त्याला शाळा म्हणायचे की एक मी असे बाजूबाजूला असले की एक शाळा. त्यामुळे छान बॉन्डिंग, छान शाळा. पण आता नाही छान शाळा म्हणजे छान. अरे चांगली शाळा, नाईस चाइल्डहुड वाली शाळा. ओ येस. अरे नको थोडस त्याला कन्क्लूड
आम्ही चेष्टा करत असतो तिची. तुम्हाला असं वाटत असेल की अरे अरे किती हे बिचारीचे पाय खेचत असतात सतत, किती तिला त्रास देत असतात. तर मला हे सांगायला आवडेल की तीही तोडीच तोड आहे. ती आत्ता इंटरव्ह्यू वगैरे सुरू झाल्यावर तिचा तो एक निरागस चेहरा करते आणि कसं हे सगळे मला त्रास देतात वगैरे करते. पण हे सगळं खेळीमेळीत चालू असतं आमच्यात. या सगळ्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की राजसी आमच्या सगळ्यांची लाडकी आहे या टीममधली. आणि ती लाडकी यासाठी झाली आहे कारण आपण एखाद्या सिनेमात काम करतो तर आपण ऑफ कॅमेरा कसे वागतोय, उगच काय कोणाशी किती गोड वागतोय, हे या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं असतं ऑन कॅमेरा तुम्ही काय करता. जो तुम्ही ऑन कॅमेरा चांगलं काम केलं तर तुम्ही सगळ्यांची मनं जिंकू शकता सेटवरच्या, आणि ते तिने केलं. आणि खरोखर म्हणजे तुम्ही जे म्हणालात ती प्रॉमिसिंग फक्त चेहरा नाही आहे, त्या प्रॉमिस तिने डिलिव्हरसुद्धा केलं आहे. आणि या सिनेमातलं सरप्राईज पॅकेज राजसी आहे असं मला वाटतं. शांत झोप लागेल. आज फेस पॅक वगैरे काही नको. पण हेमंत दादा आणि क्षितिताई दोघांना सोडून तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न आहे की ते तुमचे मित्र आहेत हे दोघे, पण दिग्दर्शक म्हणून हेमंत दादा कसा आहे शूट करताना, आणि निर्माती म्हणून क्षितिताई कशी आहे? म्हणजे तिचा धाक असतो कसा काय असतो? आज आहे संधी. नाही, मी छान बोलणार आहे. हां, मी खरंच छान बोलणार आहे कारण मला याने काम केलेलं असल्यामुळे भैयाबरोबर त्याने खूप मला घाबरवलं होतं की नाही हा तो खूप स्ट्रिक्ट आहे, तो खूप ओरडतो. स्ट्रिक्ट आहे ऑफकोर्स, म्हणजे काम करताना कामच केलं पाहिजे. पण काय बोलतायत हे, पण मला नाही आला तसा अनुभव. खरंच मला खूप मज्जा आली भैयाबरोबर काम करताना, कारण मला नाहीच पडला ओरडा अजिबातच. ते कदाचित नशीबवान आहेस मिताली, तुला मुळातच मृदुभाषी आणि प्रेमळ माणूस. तर भैयाबरोबर काम करताना तर मजा आली. आणि क्षितिताई ॲज ए निर्माती मला तिला खूप दाद द्यावीशी वाटते, कारण तिने माझ्या एवढ्या प्रश्नांची उत्तरं मला न वैतागता दिलेली आहेत. कारण आम्ही कित्येक तास मी तिला ह्या सगळ्याबद्दल विचारायचे की प्रोडक्शनमध्ये कसं हँडल करतात, बेसिक प्रश्न, बेसिक म्हणजे जे खरं तर माहिती असावेत कुठल्याही अभिनेत्र्याला अभिनेत्रीला, पण ते मला माहिती नव्हते. तर मी ते तिला विचारायचे आणि तिने छान उत्तरं दिलेत, माझ्या सगळ्या शंकांचं निरसन केलं. त्याच्यामुळे मी खूप मजा केली दोघांबरोबर. मला यांचं माहिती नाही खरंच. त्यांनाच विचारूया. नाही, त्या दोघांचं मला वाटतं कौशल्य ह्यातच आहे की ते इतके दे मेक इट लुक सो एफर्टलेस की इवन क्षितिताई ऑल्सो, म्हणजे मी असं तिला कधी आरडाओरडा करताना किंवा असं लुझिंग हर थँक्यू. आहेस तू त्यांच्या पुढच्या सिनेमात एवढं खोटं बोलायचं, खुंटी हलवून बळकट करते मी. खोटं बोलणार असेल तर मला इंटरेस्टच नाही. मला काय विचार म्हणून मी माझं छान वळवून घेतलं की तिने कशी माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही. पण एक मिनिट क्षितिताईचं तुमच्याबरोबर वेळ घालवायचा. एक क्षितिताईचं वाक्य मला फार आवडलंय, जे ती मी सारखं हे मी आयुष्यभराचं ब्रीद म्हणून ठेवणार आहे. तुला घरी पाठवीन. ए तुला घरी पाठवी ना, हे ब्रीद वाक्य आहे. तू आई बाबांना म्हणू नकोस आहे घरी जाऊन. आता याच्याविषयी ऐकायचं आम्हाला. इथूनच सुरू कर या वाक्यापासून. ती एकदा असं म्हणाली होती की तिला कोणीतरी विचारलं की ताई तू माझ्यावर चिडली आहेस का? ती म्हणाली हे बघ, मी तुझ्यावर चिडले असेल ना तर तुला हे विचारायला नाही लागणार, ते मी खूप क्लिअर करेन की मी तुझ्यावर चिडले. तर मला वाटतं इतकं रोखठोक असावं माणसानी की म्हणजे जे आहे ते तोंडावर आहे, ते फार अडून किंवा शुगर कोट करून, त्यामुळे तिच्या बरोबर वावरणं फार सोपं होतं की ती सरळ तुमच्या तोंडावर सांगते की मला रोजचं रोखटोक आणि सरांचंही ठोकटोकच असतं. तू त्याच्याबद्दल पण बोल ग, त्याच्याबद्दल बोल ग.
होऊन जाऊ दे. की असं 2-3दा झालंय की मी काहीतरी माती खाल्ली आहे आणि सर खूप ओरडलेत मला. पण तुला असं ते मलाही आठवत नाही, रात गई बात गई. तर ते दुसऱ्या मिनिटाला ते नॉर्मल झालेले असतात, म्हणजे ते कॅरी फॉरवर्ड होत नाही तो राग आणि ती ॲनिमॉसिटी. त्यामुळे थँक्यू. पण या दोघींनाच होता ना? नाही, तुम्हाला सगळ्यांना होता. त्या दोघांबद्दल घे ट्रू थॉट आहे. तू बोल ना. बोल. हे बघ, आता मीता जसं म्हणाली की तू क्षितीबद्दल बोल, मी हेमंत बद्दल बोल. असा आहे प्रश्न. असं करूया. चल. ती आपली एक मैत्रीण असते ना, की आपण म्हणजे लोकांना ती भयंकर खूप खूप जास्त आवडत असते, पण आपल्याला माहिती असतं की या क्षणाला ही एम्बॅरेस करणार आहे आपल्याला कधीही. तशी आमची क्षिती आहे. मैत्रीण म्हणून तर नेक्स्ट लेवलच आहे. एक खासियत आहे, को ॲक्ट्रेस म्हणून, मैत्रीण म्हणून आणि प्रोड्युसर म्हणून कुठल्याही बाजूनी ओरडा पडणारच आहे तुमच्यावर. तुम्ही कोणी का असे ना, सगळ्या बाबतीत ओरडा तर पडणार आहे. ही कॉमन गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पण तो ओरडा हा 30 सेकंदाचा असतो, मग त्याच्यानंतर स्वतःहूनच लाडात येते, मग हे काय झालं वगैरे हे सगळं करायला येते. मग तो सगळा ओरडा बिरडा सगळं वगैरे निघून गेलेलं असतं. करतेस तू त्याचं बघून कधी कधी. मला सगळ्यात जास्त अभिमान याचा वाटतो की कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही इन्स्टिट्यूटचं बॅकिंग नसताना 4 सिनेमे घरच्या घरी प्रोड्यूस करणं इज नॉट अ जोक ॲट ऑल. म्हणजे लोक नॉर्मली विचारतात ना की तुम्ही हा सिनेमा ह्यांना का नाही दिलात प्रोड्यूस करायला, किंवा या स्टुडिओला का नाही दिलात, किंवा मग असं का नाही बनवलं गाणं, किंवा मग अरे मग तुम्ही ॲमेझॉन नेटफ्लिक्सवर टाकत का नाही. अरे टाकत का नाही म्हणजे ते इंस्टाग्रामवर अपलोड केल्यासारखं सोपं नाही आहे, त्याला खूप मोठी प्रोसेस असते. तर ह्या सगळ्या गोष्टी कशाचाच कुठल्याच गोष्टीचं म्हणजे ॲक्टिंगची बॅकग्राऊंड आहे ना, तिला प्रोडक्शनची बॅकग्राऊंड नाही आहे. ॲक्टिंगची बॅकग्राऊंड आहेच आहे डेफिनेटली, तिने इतकी वर्ष काम केलेलं आहे. पण कशात काही नसताना 4 सिनेमे आणि इतक्या ताकदीचे इतके मोठाले सिनेमे प्रोड्यूस केले, आणि ती सगळी टीम, ती सगळी माणसं तशीच्या तशी जोडून ठेवली इज नॉट अ जोक. आणि हे फार नाही घडत. एखाद्या प्रोडक्शन हाऊसची फॅमिली असणं म्हणजे असे फार कमी प्रोडक्शन हाऊसेस असतील आणि असे फार कमी ॲक्टर्स असतील की जे आपणून म्हणतील की हे प्रोडक्शन हाऊस माझं आहे. तसं मी हक्काने सांगू शकतो की काय मी पैसे नाही टाकले, पण चलचित्र मंडळी हे प्रोडक्शन हाऊस माझं आहे. म्हणजे जेव्हा कुठला काही सिनेमा असेल चलचित्राचा, तेव्हा आपण काय करतोय हेच असणार आहे. आणि मला सगळ्यात जास्त वाटतंय की हे क्षितीमुळे जास्त घडलेलं आहे. म्हणजे हेमंत त्याची सगळी क्रिएटिव्ह बाजू, सिनेमा घडवणं, स्टोरी वगैरे हे सगळं तर तो ते करतोच, पण या लोकांना जपून ठेवणं आणि या लोकांना एकत्र आणणं हे तिनं केलेलं आहे. आणि बाकी खूप सांडत असते अंगावर, नवनव्या कपडे विकत घेते आणि खूप काय काय सांडते. मला असं फक्त कौतुक करायचं नव्हतं, काहीतरी एक सांगायचं होतं. आता इथे सांडलंय बघा, दुपारी सांडलेलं आहे. नवीन ड्रेस आहे त्याच्या, सांडत असते. मॅप्स वगैरे काही कळत नाही कसे वापरायचे ते. तू टेबल क्लॉथचेच का नाही कपडे शिवून घेत? हेमंत बद्दल मला सांगायचं आहे. माझं आणि हेमंतचं काय ना, जिथे आम्ही रोज एकत्र असायचो ना, त्या वयात आम्ही इतकं एकमेकांना असं गृहीत धरलेलं होतं ना, कारण आम्ही सकाळी 8:30-9 पासून एकत्र असायचो, ते 5:30 पर्यंत असायचो. जे काही थोड्या वेळ घरी जाऊन आम्ही परत यायचो, असंच असायचं सतत. मला त्याच्याबद्दलची एक आठवण माझी अशी आहे, पुरुषोत्तम करंडक नावाची स्पर्धा असते पुण्यात, त्यात मी आणि निपुणनी एकांकिका केली होती कॉलेजकडनं. आणि फायनलचा रिझल्ट जेव्हा डिक्लेअर करतात त्याच्या 1 तास आधी हा आला बाईकवर, आणि तो मला आणि निपुणला असं म्हणाला की
तुमच्याकडे फोटो आहेत का तुमचे पासपोर्ट साईज? तर म्हणलं नाही आहेत. तो म्हणाला की आपण तुमचे फोटो काढून आणूया दोघांचे. म्हणलं कशासाठी? म्हणलं मला असं खूप वाटतंय की तुम्हाला दोघांनाही आज बक्षिसं मिळणार आहेत आणि तुमची एकांकिका पहिलील असं मला वाटतंय. काय आहे ते पेपरला द्यायला फोटो असावे लागतात, नाही तर तुमच्याकडे फोटो नसतील तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये कुठले फोटो येणार? कारण आत्ता रात्रीचे 10-10:30ला रिझल्ट डिक्लेअर होतो, मग ते लगेचच छापतात आणि मग ते पेपरात येतात. तो मला आणि निपुणला त्याच्या बाईकवर त्यांनी बसवलं बळजबरी आणि आमचे फोटो काढायला घेऊन गेला. तर अशा प्रकारची आणि आम्ही जिंकलो, त्याच्यामुळे माझा पेपरात पहिल्यांदा फोटो आला. त्यांनी त्या दिवशी काढला नसता तो फोटो, तिथे मला नेऊन फोटो काढायला लावलं नसतं तर माझा फोटो आला नसता पेपरात. तर अशा प्रकारची मैत्री होती. आणि मग नंतर काही वर्ष असं नाही की आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, पण एवढं रोजचं बोलणं व्हायचं नाही. आणि हा लंडनला पण होता. तर आता मला माहिती आहे ह्यांनी हे चांगले सिनेमे केलेत वगैरे, पण मी त्याला तसं काम करताना सेटवर कधी पाहिलं नाही ना. तो जेव्हा तो सेटवर काम करायला लागला, जेव्हा तो मला शॉट एक्सप्लेन करायचा की असा शॉट आहे, हा वन टेक आहे, तू इकडे सांगतोस, तो तिला सांगतो, तो तिला सांगतो वगैरे, असा मी डिझाईन केला वगैरे. मला ना पहिले 5-6 दिवस ह्यातच वेळ गेला की तुला एवढं कधी यायला लागलं यार. म्हणजे जेन्युइनली मला खूप अभिमान वाटला, कारण आपण एकमेकांना अशा फेजमध्ये ओळखले. नो डाऊट तो टॅलेंटेड होताच, तो नट म्हणून जास्त मला माहिती होता, लेखक म्हणून माहिती होता, पण हे असं सिनेमाचं माध्यम वगैरे एवढं कधी तुझ्या अंगवळणी पडलं? ही सिनेमाची भाषा तुला कधी यायला लागली? आणि सिनेमाची भाषा स्वतःची स्वतः येणं ही खूप अवघड गोष्ट असते. बरीचशी लोकं आपल्याकडे फक्त कॅमेरा ठेवतात आणि सिनेमा शूट करतात. ह्याचं तसं नाही आहे. ह्याची स्वतःची टेकिंगची एक भाषा आहे. ती बघून मला खूप वेळ लागला. म्हणजे मला 4-5 दिवस लागले की ते हे करायला की अरे ह्याला येतंय रे बरंच, ह्याला हे माध्यमावर ह्याची प्रॉपर पकड आहे. आणि मला खूप कौतुक वाटलं या गोष्टीबद्दल. बाकी तो चांगलंच काम करतो वगैरे हे सगळं आहे, पण त्यांनी मधल्या वर्षात मेजर मेहनत घेतली असणार, मेजर अभ्यास केला असणार या सगळ्या गोष्टींचा, आणि त्याचं काहीतरी बहुतेक स्टेकला लागलं असणार असं मला वाटतं. असं काहीतरी त्याचं स्टेकला लागलं असणार, जेणेकरून तो म्हणजे अभिनय लिखाण ह्या पलीकडे जाऊन सिनेमाची सुद्धा त्यांनी भाषा शिकली आणि मग त्यांनी सक्षमपणे एवढी कामं केली. आणि इथे मी माझे 2 शब्द संपवतो. फर्स्ट क्लास दाभाडे. मिताली याच्यानंतर थोडा वेळ जाईल प्लीज, आज प्लीज. नाही छान. आता याची एक वेगळी क्लिप मला नंतर आता प्रोडक्शनचा विषय आलाय, त्यामुळे मला हेमंत आणि क्षितिजाईला विचारायचं आहे की आमच्या लव गेम लोच्यामध्ये तुम्ही मागे बोललेले की जेव्हा जिम्मा तुम्ही कोण घेत नव्हतं, क्षितिजाई बोलली की आपण करूया प्रोड्यूस, पण तू त्या क्षितिजाईला बोललेला की बघा पैसे जातील, विचार कर. मग आता ह्यावेळी प्रोड्यूस करताना तुमच्यात काय डिस्कशन झालं? तुला त्यांनी स्क्रिप्ट ऐकलं. रमी किंवा 3 पत्ती माहिती आहे? कधी खेळलायस? ऑल इन ज्याला म्हणतात ना, हे बघ आहे नाही ते टेबलावर आहे आणि मग आता जे होईल ते, तो हा सिनेमा. ऑल्सो स्क्रिप्ट सिनेमाचं असं होतं ना की, आणि दरवेळेलाच ॲज अ कंपनी सुद्धा माझं हे म्हणणं असतं की मला जर हा सिनेमा बघायला आवडला, काही वर्षांनी जेव्हा या सिनेमाबद्दल कोणीही बोलेल तेव्हा आय विल बी व्हेरी प्राऊड की हो मी या सिनेमाचा भाग होते. हा सिनेमा माझ्या प्रोडक्शन कंपनीने केला होता. तोच सिनेमा मला म्हणजे ॲज प्रोड्युसर्स, ॲज कंपनी वी ट्राय अँड डू ओनली दोज फिल्म्स. तर हा त्याच्यातला एक सिनेमा आहे, त्यामुळे त्याचं पुढे काय होईल हे माझ्या हातात नाही, पण मला या सिनेमाचा म्हणून प्रचंड अभिमान आहे ऑलरेडीच. आणि माझा दुसरा प्रश्न थोडासा सिरियस आहे. अरे बापरे. कारण सगळ्यांनी उत्तर द्या, कारण ह्या विषयावर सध्या कोण बोलत नाही आहे आणि हा जरा हाय टाईम आहे की सगळ्यांनी बोललं पाहिजे. मराठी प्रेक्षक आपण प्रेक्षकांवर का आपण खापर फोडतोय की प्रेक्षक जात नाही आहे सिनेमागृहात? आपण म्हणजे कोण? कारण मी हे नक्की करत नाहीये. माझं मी जेन्युइनली सांगतो. नाही, मला काय वाटतं माहितीये का, प्रेक्षक मराठी सिनेमाला येत नाहीयेत. आता उद्या जर माझ्या सिनेमाला प्रेक्षक आले नाही तर असं आपण म्हणतो की ओके प्रेक्षक आले नाही आहेत सिनेमाला, पण त्यात प्रेक्षकांची बाजू असेल, त्याला आपण डिनाय नाही करू शकत. हे मला अगदीच मान्य आहे. प्रेक्षकांच्या माथी कोणी खापर फोडत नाहीये. ओके, आपला सिनेमा वेगळा एक्सपेरिमेंट आता केलीच की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, इट्स अ डिफरंट एक्सपेरिमेंट. संगीत मान अपमान हा वेगळा एक्सपेरिमेंट आहे. लोकांना ह्यातलं काय बघायला आवडतंय हे लोकांनी ठरवल्यावर पुढचे सिनेमे तसे येतात. आणि जोपर्यंत ऑडियन्स येत नाही तोपर्यंत असे सिनेमे बनतील कसे? म्हणजे जे असं होतं ना, म्हणजे काय माहिती म्हणण्यासारखं, आता तुमचं हे जे चॅनल आहे, ह्या चॅनलमध्ये तुम्ही इकडे काय येता, हे खरं तर तुम्ही गोरेगावला केलं पाहिजे.
हे तुमचं वरळीला काय, हे गोरेगावला केलं पाहिजे, कारण तिथे लोक आहेत. अरे पण कोणी जर येणार नसेल ऑफिसमध्ये काम करायला तर काय उपयोग, मला हेच बरोबर आहे. ह्याच्यावर आपण असं नाही ना म्हणत की तुम्ही लोकांच्या माथी खापर फोडताय की ते गोरेगावला यायला तयार नाहीत. आपण काय म्हणतो, इथे जमतंय ना, आपण इथे करू, इथे नाही आपण मध्य गाठू, बरोबर. तर लोकांना आय डोंट थिंक एनीबडी इज ब्लेमिंग. आणि खरं तर लोक जात आहेत मराठी सिनेमाला, कमी अधिक प्रमाणात असेल पण लोक जात आहेत. वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. जेव्हा दादा कोंडकेंचे सिनेमे होते तेव्हा त्यांच्या सिनेमाला लोक जायचे, हिंदी सिनेमे बघायचे नाही. तेव्हा ही परिस्थिती नव्हती. आता काळ बदलला, आता परत बदलतो. इट्स अ व्हील की लोक परत येऊ लागलेत. एक्सपेरिमेंट्स, जसं लाईक अँड सबस्क्राईब नावाची फिल्म आहे, वेगळी फिल्म होती, लोकांनी बघितली कमी जास्त प्रमाणात. पण आय डोंट थिंक कुणीच, म्हणजे मी हे ह्या टीमतर्फे नाही, इन जनरलच इंडस्ट्रीतर्फे म्हणते, असं नाही आहे. थोडा वेळ लागतो, हे खरं आहे. पण मला नाही वाटत कोणीच ऑडियन्सला ब्लेम करतंय. हे इंट्रोस्पेक्शन आहे आणि ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतंय. कारण बोललं जातं की प्रेक्षक जात नाहीये, मग जिम्मा चालला, आई पण भारी देवा चालला, मग ह्याला पण मराठी माणूसच जातोय ना. बरोबर. मग असं का बोलले जाते की प्रेक्षक जातच नाहीये, माहित नाही का बोलतात आणि कोण बोलतात आणि कोण. हा, मग मी तरी नाही बोलत आहे मला. हा, पण मी सांगू का, अगदी थोडक्यात एक उदाहरण देऊ का. मराठी सिनेमा हा ना, एकतर असतात पहिल्या बेंचवरचे विद्यार्थी आणि एक असतात मागच्या बेंचवरचे विद्यार्थी, जे शिक्षकांना लक्षात राहतात. इथं शिक्षक म्हणून आपण प्रेक्षक म्हणूया. जे प्रेक्षकांना लक्षात राहतात, मराठी सिनेमा हा मध्ये बसणार आहे, जो त्याची मेहनत करतोय, त्याचे कष्ट घेतोय आणि तो शिकून मोठा होणाराच आहे. सो त्यामुळे मला असं वाटतं की हा विश्वास थोडासा एकमेकांवरती, प्रेक्षकांनी मराठी सिनेमांवरती आणि मराठी सिनेमा बनवणाऱ्यांनी प्रेक्षकांवरती ठेवला ना, तर मग हे प्रश्न पडणार नाहीत आपल्याला. आणि मला असं वाटतं की एवढं गंभीर किंवा निगेटिव्ह वातावरण नाहीये. प्रेक्षक येत आहेत म्हणून गोष्टी बनतायत, गोष्टी चालतायत. नाही तर लोक इथे छंद म्हणून जोपासायला बसलेले नाही आहेत. हा बिझनेस आहे आणि तो उत्तम पद्धतीने कधी खाली कधी वर होत असतो आणि त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हलीच बघितलं पाहिजे. आम्ही थोडंसं यावर थोडंसं बोलावं की बॉलिवूडमध्ये तू काम केलंच आहेस, तर मराठीमध्ये अजून असं काय करावं की डायरेक्टरने किंवा प्रोड्युसरने की मराठी प्रेक्षक ओढले जातील आणि आपण हिंदीच्या तोडीस तोड आपण सिनेमा करू शकतो. नाही, मला कोणाच्या तोडीस तोड काम करावं असं वाटत नाही. आपण हाच प्रॉब्लेम होतो आहे की आपण कम्पेअर करतो काय. म्हणजे बॉलिवूडला जमतं आहे का तेलुगू एवढं चांगलं काम करणं, तेलुगूला जमतं आहे का हॉलिवूड एवढं चांगलं काम करणं. हॉलिवूडमध्ये सुद्धा हायरार्की आहे, त्यांच्यातला इंडिपेंडंट सिनेमा वेगळा आहे, स्टुडिओ बॅक सिनेमा वेगळा आहे. मला असं वाटतं की आपण कोणाशी कम्पेअर करणं थांबवलं पाहिजे. कारण आपली कम्पॅरिझन यासाठी होते कारण आपली भाषा सिमिलर आहे, आपली लिपी एक आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातलं एकमेव राज्य आहे जिथे एका राज्यात दोन फिल्म इंडस्ट्रीज आहेत. तर त्यामुळे ही कम्पॅरिझन सतत केली जाते. पण मला त्यात काही तथ्य वाटत नाही. आणि मला असं वाटतं की जर आपल्याला असं वाटतं आहे की आपला सिनेमा कमी पडतो आहे, तर हा आपल्या सगळ्यांचा, आपण असं म्हणू की कलेक्टिव्ह फेलियर आहे. म्हणजे फक्त इंडस्ट्रीचं नाही, म्हणजे मग ऑडियन्सचा पण त्याच्यात तेवढाच सहभाग आहे. मराठी इंडस्ट्री कमी पडते असं नाही, आपण मराठी माणूस कमी पडतो आहे, आपण सगळे मिळून कमी पडतो आहे. जर कमी पडतो आहे असं वाटत असेल तर. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की इंडिव्हिज्युअल म्हणून मी काय करू शकतो ते मी सगळं करतो. आता आम्ही इथे बसलेले सगळे आजच्या पिढीचे कलाकार आहोत. मराठी सिनेमात नाईलाज म्हणून कोणी काम नाही करत आहे. मराठी भाषेवर प्रेम आहे, मराठी भाषेत व्यक्त व्हायला आवडतं. या मराठी मातीत आम्ही ॲक्टर झालो आणि काहीतरी देणं लागतो. मराठी सिनेमाबद्दल आत्मीयता आहे म्हणून मराठी सिनेमात काम करतो. तर इथे बसलेली जी लोकं आहेत, आम्ही काय करू शकतो, तर आम्ही प्रचंड प्रामाणिकपणे काम करू शकतो. आम्ही वेगवेगळे विषय निवडून लोकांसमोर आणू शकतो. आम्ही जे काम केलं आहे ते अत्यंत ताकदीने प्रमोट करून लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करू शकतो. ज्या सिनेमात असं कुठेतरी जाणवतं की थोडासा फ्रॉड आहे, प्रोड्युसरला फसवायला हा सिनेमा करतायत, तशा सिनेमांचा आम्ही भाग होत नाही. तर आम्ही आमच्या कपॅसिटीमध्ये काय करू शकतो ते सगळं करतो आहे. तर हे सुद्धा एक मी असं म्हणेन की प्रामाणिक योगदान आहे. आता 5-6 वर्षांनी जर असं झालं की खरंच मराठी सिनेमे भारतभर पोचले, जगभर पोचले, तर आमचं नाव कायम लोक लक्षात ठेवतील. नाही झालं तर येडा म्हणतील. पण हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मी असं म्हणेन की आम्हीच नाही, फक्त आमच्यासारखे अजून काही 200-250 मंडळी आहेत जी प्रामाणिकपणे हा प्रयत्न करत आहेत. आणि मला असं वाटतं की त्याची फळं आपल्याला नक्की मिळतील लवकरच.
निश्चित. आता एका सिरियस नोटवर आपण होतो, मराठी इंडस्ट्रीवर बोलत होतो, पण आता थोडंसं सिनेमाची कथा जसं त्याला रिलेटेड मी घेईन, कारण मराठीला ना कथाही हिरो असते आणि आपल्याकडे ते मला वाटतं सोनं आहे की आपल्या कथेत खूप मोठी पॉवर आहे. आणि जशी तुमच्या आता कथेत तुम्ही आम्हाला खूप आमच्या पण आपल्या बालपणात आम्ही गेलो, जशी भावंड दाखवली, तायडे, सोनू आणि पप्पू, आमचे पण पेटनेम आम्हाला आठवले आणि दूर असलेल्या भावाची आठवण झाली की यार आपण पण असंच पेप्सिकोला खायचो आणि भांडायचो, कचा भांडायचो. म्हणजे मी शब्दच वापरते, कचा भांडणं जे तुम्ही दाखवलेत आणि आम्ही ते एन्जॉय करतोय. सो मला आधी त्याच्याबद्दल प्रत्येकाकडनं जाणून घ्यायला आवडेल. हे जे 3 भावंड दाखवली आहेत तुम्ही, की क्षिती पहिलं तू म्हणशील की हे जे असतं ना भांडणं, आणि काही काळ आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्यातलं ते बॉन्डिंग कुठेतरी कमी पडतं, आपण लांब जातो एकमेकांपासून आणि काहीतरी असतं की आपण एकत्र येतो पुन्हा. करेक्ट. म्हणजे लांब जातो हे बरोबर आहे, अचानक एकत्र येतो. म्हणजे दरवेळेला दिवाळीला जमतच नाही असं नाही, पण एखादी दिवाळी किंवा एखादं रक्षाबंधन जेव्हा भाऊ किंवा सगळे कझिन्स एकत्र येतात तेव्हा जी मजा वाटते ना, तेव्हा जे मनाला छान वाटतं, मला वाटतं फिल्म एक्झॅक्टली त्याच्याबद्दलच आहे. आणि माझ्या आयुष्यात म्हणजे जे तायडीची भूमिका मी करते, अशा खूप तायड्या आहेत मला. माझ्या खूप मोठ्या कझिन बहिणी आहेत की ज्या साधारण अशाच ओरडतात किंवा सतत, जसं अमेयानी रील टाकलं होतं, सतत पाप्या घेतात. असं होतं की मीही आता 40 वर्षाची आहे, सिद्धूने बनवलेलं रील आहे, की अजूनही ते जे सगळे आहेत ना, की त्यांच्यासाठी मी अजूनही घरात सगळ्यात धाकटी आहे, त्यांच्यासाठी मी अजूनही ती लहानच आहे. तर हे जे सगळं भावंडांच्यातलं लव्ह हेट रिलेशनशिप आहे ना, तेच त्या फिल्ममध्ये पण आहे आणि कॅरेक्टरमध्ये पण आहे. मला ते माझं कॅरेक्टर मलाच भयंकर आवडतं, ते करायलाही मला खूप मजा आली होती. आणि असे 2 वेडे भाऊ असतील तर त्या बहिणींनी असं थोडंसं चिडचिड होणं अत्यंत स्वाभाविक आहे, कारण नाहीतर हे दोघं कंट्रोलमध्येच येणार नाहीत. आणि सिद्धार्थ, मागे माझ्या एका मुलाखतीत तर तू तुझ्या स्वतःच्या ताईविषयी खूप सांगितलं होतंस, त्यामुळे आपलं जे बॉन्ड असतं ते मला वाटतं तुमचं कदाचित वेगळं आहे आणि सिनेमातलं जे आहे ते वेगळं आहे. असं आहे का, की कसं आहे म्हणजे एकंदरीतच रील आणि रिअल? माझीच बहीण ऍक्टिंग करायला आली असं वाटतं मला. माझीच सख्खी बहीण आली असं वाटतं मला, ज्या प्रकारे वासकिनी अंगावर येते. अरे हे तर स्वप्नात येईल असं कधी कधी ओरडते, पण प्रेमही तितकंच करते, वेडेचाळेही तितकेच करते. आणि मला लहान भाऊ कधीच नव्हता. म्हणजे मला लहान भाऊ असा नाही, मला मावस भाऊ आहे पण सख्खा लहान भाऊ मला नाहीये. पण जर का तो असता तर तो आम्यानी जो सोनू साकारलाय तसा असता. आम्या खरं तर मोठ्या भावासारखा उभा राहतो पाठीशी सगळ्यांच्या, बट जर का लहान भाऊ असता तर तो सोनू सारखा असता आणि त्याला इतकाच पिडला असता मी आयुष्यभर, असं मला वाटतं. म्हणजे काय, ही प्रत्येकासाठी ना ही भावंडांची बहीण भावंडांची नाती ना ही फार फार जगावेगळी असतात. आणि ती जसजशी आपण ऐकायला जातो ना तसं काहीतरी एक वेगळं जग आपल्याला अनुभवायला मिळतं. ही जी भावंड आहेत यांच्यात काहीतरी आहे, एक फारच अप्रतिम असं कनेक्शन आहे, पण काहीतरी तुटलेलं पण. आता ते काय आहे हे अर्थातच आपल्याला सिनेमा बघताना कळेलच, पण जे कनेक्शन आहे ते तुम्हाला ते भांडत असताना सुद्धा पदोपदी दिसत राहील. कारण खरंच आम्ही एकमेकांकडे सख्खी बहीण सख्खा लहान भाऊ म्हणूनच बघितलंय. आम्ही शूटिंगही तसंच केलंय. आम्ही शूटिंगच्या दिवसांमध्ये एकमेकांची काळजी, एकमेकांवर डाफरणं हे सुद्धा तसंच केलेलं आहे की ॲज इफ आम्ही एकमेकांचे सख्खे भाऊ आहोत. आणि त्या सख्या या शब्दामुळे जी ताकद येते ना अभिनय करण्यामध्ये, ती आय स्वेअर तुम्हाला पडद्यावर दिसेल. निश्चित. आणि अमेयाच्या एक सीन आहे जो आम्ही पाहतो की सोनू केळीचे खामांड ना जरा, अरे माझंच लग्न आहे, मलाच बसायचंय पूजेला, ही जी अशी अवस्था आहे ना, रिअल ह्याच्यामध्ये तसं आहे का भाव? तसा वागवतो असं म्हणजे तू कसा, म्हणजे तू असा बिचारा वागतोस की तू बिचारा समोरच्याला करतोस? घरी माझे जे काही सगळे भावंड आहेत, म्हणजे चुलत भावंड जी आहेत, आत्ते बहिणी आहेत मला 2, मी मोठा आहे, तर कोणाची बिशाद नाही मला असं वागवायचं. आणि मी माझ्या सख्ख्या धाकट्या बहिणीला वगैरे असं वागवलं असेल तर माझ्या लक्षात तरी नाही आलं अजून ते. कारण चुका
जर झाल्या तर आपल्याला त्याचा पश्चात्ताप होतो. पण मला वाटत नाही मी चुकलो. मी तिला जेव्हा जेव्हा कामं सांगितली, अजूनही सांगतो, पण असं मला वाटत नाही मी लहान भावंड ही त्यासाठीच असतात. लहान भावंड ही रिमोट कंट्रोल म्हणून त्यांचा वापर करतो आपण बऱ्याचदा, की चॅनल बदल रे, किंवा हा फॅन लाव रे, पाणी आणून दे रे वगैरे, जा जरा गाडीत पेट्रोल भरून आण वगैरे, ह्यासाठीच लहान भावंड असतात. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की चुकीचं वागवलं मी माझ्या लहान भावंडांना. मग सिनेमामध्ये लहान भाऊ दाखवलायस, मोठा भाऊ जागा झाला का सीन करताना कधी? जे सिनेमा त्यांनी मला वागवलेला आहे त्याला म्हणतात पोएटिक जस्टिस. जे खऱ्या आयुष्यात मी माझ्या लहान भावंडांना वागवलंय ते कसं मी त्यांना वागवलं हे मला कळावं म्हणून या सिनेमात मला हेमंत डोमेने हा रोल दिला असं मला वाटतं. माझा एक शेवटचा प्रश्न, कोणाला हे करणार आम्ही हे करू का, चकू का? मी बघतोय की नजर लागते का बघतोय, नजर लागते का बघतोय, पण या सिनेमाला नजर ना लागो एवढे. तू रडवणार आहेस आज. फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये लग्न सोहळा आहे आणि आपण त्या लग्नाच्या व्हिडिओज आणि सगळं बघतोय आणि मला असं वाटतं की कुठलंही लग्न उखाण्यांशिवाय पूर्ण होत नाही. इथे सगळेच मॅरिड आहेत आणि इथून सुरुवात ही सिनेमातल्या नवऱ्याचं नाव घेईल आणि तुम्ही खऱ्या नवऱ्यांची आणि खऱ्या बायकांची नावं घेतली तरी चालतील, पण सगळ्यांकडनं उखाणे झाले पाहिजे. तोडीच तोड असेल असं कोणी बॉयफ्रेंड वगैरे तरी त्याचं नाव घ्यायचं असेल तरी त्याची जबाबदारी त्याची जबाबदारी. माझी लव्ह स्टोरी कोपऱ्यात सारूया, कोपरा लव्ह स्टोरीवर फोकस करूया. वा किधर से लेके आई है टॅलेंट. आपण ऍक्च्युअली जे मॅरिड आहे त्यांच्यापासून सुरू करूया ना. पण आता हिरोईनची बहीण ते हिरोईन हा नवरीचा मान पाहिला असतो. मग तोच उखाणा घेऊ का वेगळा उखाणा? वेगळा व्हरायटी आली पाहिजे. व्हरायटी. फर्स्ट क्लास बसलोय एकत्र, आभार मानते लोकमतचं. फर्स्ट क्लास बसलोय एकत्र, आभार मानते लोकमतचं. आता उखाणे घेतच राहायला लागणार कारण दाभाड्यांबरोबर जुळलंय नातं रक्ताचं. क्या बात आहे, क्या बात आहे. फर्स्ट क्लास उखाणे. क्या बात. खरंच कुठनं आणलंय हे टॅलेंट. क्या वर्षांची प्रॅक्टिस. वाचला का पुस्तकं वाचलीस? आता तिने लोकमत वगैरे ठकाठक तिचं सगळं. क्या बात है. अमेय. आमचा फर्स्ट क्लास दाभाडे लोकांपर्यंत उत्तम पोचवतंय लोकमत. आमचा फर्स्ट क्लास दाभाडे लोकांपर्यंत उत्तम पोचवतंय लोकमत. मला घरी जाऊ द्या, साजिरी शिवाय मला नाही करमत. क्या बात. क्या बात है. आता तू घे ना सिद्ध्या. पहिले तिचा मान जी बसली छान इतका वेळ आम्ही उभे. ओके. काय प्रेमाने नाव घेते सून चांदेकरांची. प्रेमाने नाव घेते सून चांदेकरांची. आता तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलोय एक इरसाल गोष्ट फर्स्ट क्लास दाभाड्यांची. थिएटरमध्ये फर्स्ट क्लास पैकी निघालाय दाभाड्यांचा ट्रॅक्टर. थिएटरमध्ये फर्स्ट क्लास पैकी निघालाय दाभाड्यांचा ट्रॅक्टर. जगात दुसरं कोणी बी नको, मितालीच हवी को ऍक्टर. मोठा करंडक. बाटली संपली. भरूया, मी भरतो आज. संपलेली. याहून ग्रेट उखाणा आज येईल असं मला नाही वाटत. नाही रचतोय अजून. हा मस्त आहे. फर्स्ट क्लास दाभाड्याच्या आधी केला आम्ही झिम्मा. हाऊसफुलचा बोर्ड दाखव हेमंत, देईन तुला चुम्मा.
मी म्हणजे आता काय उखाणा घेऊ. पण म्हणजे तोपर्यंत तुझ्याकडे आहे माहिती, मी सारखं याला देते. मी बनवला एवढ्या वेळेत, मला दुसऱ्यांचं येतंय बनवता. हा माझ्या नावाचं. हा ठीक आहे, चला. हा ठीक आहे, ओके. फर्स्ट क्लास दाभाडेला खरंच कोणाची नाही भीती. फर्स्ट क्लास दाभाडेला खरंच कोणाची नाही भीती, कारण एकच आहे, सोबत आहे क्षिती. मस्त. याच नोटवर आता आपण लोकमत फिल्मीतर्फे सुद्धा त्यांच्यासाठी एक उखाणा घेऊया. लोकमत फिल्मीच्या मंचावर येऊन दाभाडेंच्या टीमनं केला कल्ला, आता बॉक्स ऑफिसवर सुद्धा दाभाडे कमवणार मोठा गल्ला. प्रणाली माई काही तुला माई काही देतो. आमच्या वाटणीचं तूच बोल आता. ट्रॉफी आली आली आली. करंडक आला. हे घ्या. महाराष्ट्राचा फेवरेट उखाणा. अप्रतिम. क्या बात है. लोकमत फिल्मी फेअर सगळं. आता लवकरच सिनेमागृहात सिनेमा येणार आहे, तर मला वाटतं तुमच्यापैकी कुणीतरी लोकांना आता आवाहन करावं की जसं सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहावा. आमच्या नाही, मला असं वाटतं की तुम्ही आवाहन कराच सिनेमाचं, पण तुम्ही सिनेमात जे कॅरेक्टर्स साकारले त्याचं नाव घेऊन त्याच टोनमध्ये आवाहन करायचं. तू काय कास्टिंग डिरेक्टर आहेस का? ऑडिशन सतत काय आम्हाला वेगवेगळं करायला लावतोय सरकशी. मी एकच सांगतो सर्व प्रेक्षकांना, आम्हा दाभाड्यांच्या वतीनं आमची फर्स्ट क्लास अशी नवी सून, नवी नवरी, ती आमच्या वतीने आवाहन करेल. तर आता कोमल म्हणून मी आवाहन करते की माझी जी नवीन फॅमिली आहे ती लई गोड आहे. तर आम्ही एकत्र कसे असतो, कसे वावरतो, कसे वागतो ते तुम्हाला बघायला लई मजा येईल. तर तुम्ही 24 जानेवारीपासून थिएटरांमध्ये जाऊन हा चित्रपट बघा आणि आमची ही कॉमेडी, लव्ह स्टोरी, थोडं भांडण, थोडा धिंगाणा लई एन्जॉय करा. Thank you.